फलटणमध्ये काय घडलेलं आहे पहा. एका व्यक्तीच्या घरी गोठा सुद्धा आहे. त्या गोठ्यात गायी नाहीत. आता गायी नाहीत म्हटल्यावर दूध तर नसणार, परंतु हा व्यक्ती दूध विकत होता. आता गोठ्यात एक सुद्धा गाय नाही, तरी सुद्धा दूध विकत आहे. त्याचबरोबर कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यानं खोट्या खोट्या गायांसाठी चारा सुद्धा बनवून ठेवला होता. आता ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ खेळणाऱ्या सिंथेटिक दूध रॅकेटचा फलटण तालुक्यातील होळ इथं मोठा पर्दाफाश झाले. अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडी आणि फलटण ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत केमिकलच्या सहाय्याने बनावट दूध तयार करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकली. या कारवायांमध्ये शॅम्पू, डिटर्जंट, पाम ऑइल, त्याचबरोबर मिल्क पावडर, त्यानंतर इम्प्लिफाईड दूध निर्मितीसाठी वापरली जाणारी विविध रसायने, संशयास्पद तयार दूध आणि अन्न साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. या प्रकरणात 2 जणांना ताब्यात घेण्यात आला असून रॅकेटचा पर्दाफाश सुरू आहे व संपूर्ण प्रशासनाला मिळणाऱ्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. फलटण तालुक्यातील होळ गावातील एका ठिकाणी रासायनिक पदार्थांचा वापर करून कृत्रिम दूध तयार केलं जात असल्याचा संशय व्यक्त केला गेला. त्यानंतर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी फलटण ग्रामीण पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात केमिकल दूध तयार करण्यासाठी साहित्य आणि तयार सिंथेटिक दूध आढळून आले. प्राथमिक तपासात अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे की शॅम्पू, डिटर्जंट, पाम ऑइल, त्याचबरोबर स्किम्ड मिल्क पावडर, इम्प्लिफायर आणि इतर रासायनिक घटकांचा वापर करून कृत्रिम दूध तयार केलं जात होतं. त्यानंतर हे दूध खऱ्या दुधात मिसळून बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचा संशय यंत्रणांनी व्यक्त केला. अशा प्रकारे ग्राहकांना फसवण्यासोबतच त्यांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण केला जातो. कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेले दूध, रासायनिक आणि अन्य साहित्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. तपास अहवाल आल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच इतर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.